तर नागपूरमध्ये संचारबंदीमुळे 250 कोटींच्या व्यापारावर परिणाम झाला। बाजारपेठा लवकर सुरू व्हाव्या अशी मागणी इथले व्यापारी करतात। सराफा असोसिएशनचे महाराष्ट्राचे आणि नागपूरचे अध्यक्ष राजेश रोकडे सर आपल्या सोबत आहे। राजेश भाऊ, काय सांगणार, किती नुकसान झालं? बघा, नुकसान तर याला आकलन करणं कठीण आहे, कारण की समोर गुढीपाडवा सारखा एक मोठा सण आहे। फक्त इतकं वाटेल की जीव वाचलेला आहे। सोमवारची जी घटना होती त्या घटनेनंतर लवकरच याला कंट्रोल झाल्या, त्याच्यामुळे आम्हाला एक दिलासा आहे। आणि ह्या 2 दिवसात जे संचारबंदीमुळे व्यापाराला नुकसान होत आहे तो खरोखरच एक मोठा नुकसान आहे, परंतु एकच दिलासा आहे की लवकरात लवकर हे मार्केट ओपन व्हावं। तर महाल भागामध्ये झालेल्या तणावामुळे पालिकेच्या बस सेवेवर देखील परिणाम झाला। 11 मार्गांवरील बसेस पूर्णपणे बंद आहेत। संचारबंदी लावलेल्या भागामध्ये बस फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या। नागपूरमध्ये जुना हिसॉल कॉलेज परिसरामध्ये 10 ते 12 कारची तोडफोड करण्यात आली। कार मालकांकडून पोलिसात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे। 300 ते 400 जणांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली। तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी इथले नागरिक करत आहेत। पोलीस स्टेशनला कमीत कमी 4 ते 5 वेळा फोन झाले, जाऊन भेटणं झालं। ते सरळ म्हणतात की बॅरिकेड नाही आहे, आमच्या जो माणसं नाही आहे, हवालदार ठेवायसाठी त्यांच्याजवळ 2 माणसं ठेवायसाठी माणसं नाही आहे त्यांच्याजवळ। अजूनही आमच्या दोन्ही साईडनी गल्ल्या उघड्या आहेत। आम्ही गणेशपेठ पोलीस स्टेशनला 4 ते 5 वेळा फोन केले, स्वतः जाऊनही भेटलो, तरी पण त्यांच्याजवळ स्टाफ नाही आहे, बॅरिकेड्स नाही आहे असं म्हणून राहिले। म्हणजे आमच्या का लोकांची का जीव जाण्याची वाट पाहत आहे का, मला हे नाही समजून राहिलं अजूनही। आता हे स्वतः आम्ही सगळं रात्री जमा केलं सगळं आणि स्वतः रस्ते बंद केले। कमीत कमी 400 ते 500 लोक होते। त्यांनी सरळ स्टार्टिंगला येतं त्यांना हे केलं, अटॅक केला, आमच्या गाड्या फोडल्या, आमच्या गाड्या जाळल्या, इंडिव्हिज्युअल तक्रार केली आहे, पण कोणी पोलीसवाला अजूनपर्यंत आजपर्यंत घरी आलेला नाही।